वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान, सगळ्याच राजकीय हालचालींचं केंद्र। मात्र या बंगल्याला मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान म्हणून मान कसा मिळाला, या संदर्भात सांगणारा हा खास रिपोर्ट पाहूया। डग बिगन, मलबार हिल, मुंबई हे नाव उच्चारलं तर आज हा नेमका कोणता बंगला हे कदाचित समजणारे नाही। मात्र वर्षा, मलबार हिल, मुंबई हे नाव उच्चारलं तर हा बंगलाच काय, या बंगल्याची ताकदही लक्षात येईल। या बंगल्यानं काय नाही पाहिलं, राज्याच्या विकासाची दिशा ठरताना पाहिलं, राजकारणातल्या महत्वाच्या घडामोडी पाहिल्या, या बंगल्यात राहायला मिळावं यासाठी होणाऱ्या सगळ्या राजकीय कुरघोड्याही पाहिल्या। इथं राहायला येणारा इथून कधीच बाहेर पडायचं नाही असं ठरवून येतो, मात्र त्यासाठी वास्तूनही तथास्तू म्हणायला हवं। ही वास्तू कुणाला तथास्तू म्हणते आणि कुणाला नाही हे कदाचित फक्त तिलाच माहिती असावं। या वास्तूत राहायला येण्याचं स्वप्न पाहत अनेकांची राजकीय कारकीर्द संपली, तर काही जणांना मात्र या वास्तूनं भरभरून दिलं। दर सत्ताकारणाच्या वेळी वर्षा हा बंगला चर्चेत येतो, मात्र हा बंगला मुख्यमंत्र्यांसाठी कधीच बनवला गेलेला नव्हता। उलट वर्षा बंगला शेजारचा सह्याद्री हा बंगला वर्षापेक्षा अनेक पटींनी सरस। अगदी सह्याद्रीच्या मागच्या चौधावर उभं राहिलं तर रात्रीच्या वेळी क्वीन्स नेकलेसचं जे सौंदर्य दिसतं तसं मुंबईत कुठूनच दिसत नाही। मात्र तरीही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा मान त्या वर्षा बंगल्याला मिळाला। सह्याद्री नावाचं जे निवासस्थान होतं तिथं मुख्यमंत्री राहत असत आणि त्यांनी तो सरकारने जो दिलेला बंगला होता तो त्यांनी आनंदाने स्वीकारला आणि तिथं राहू लागले। परंतु त्या बंगल्याचं नाव डग बिगन असं होतं आणि साधारणतः तेव्हा 7 नोव्हेंबर ही तारीख होती आणि त्या दिवशी त्यांच्या मुलाचा वाढदिवसही होता आणि त्याच दिवशी त्यांनी त्या बंगल्यात प्रवेशही केला होता, राहायला आले होते। मग त्यांनी त्या बंगल्याचं नामकरण डग बिगन ऐवजी वर्षा असं केलं। त्याला कारण असं होतं ते मातीशी नाळ असलेले होते, पाऊस हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा होता। पाऊस हा शेतकऱ्याचा जगण्या मरण्याचा असा प्रश्न आहे किंवा विषय असतो, त्याच्यामुळे त्यांनी त्या वर्षा बंगल्याचं डग बिगन या बंगल्याचं नामकरण वर्षा बंगल्या असं केलं। या बंगल्यावर सर्वाधिक काळ राहण्याचा मान मिळाला तो मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना। 5 डिसेंबर 1963 रोजी ते पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि 20 फेब्रुवारी 1975 साली त्यांनी मुख्यमंत्री पदाची वस्त्र उतरवली आणि वर्षा सोडून त्यांनी थेट पुसत गाठलं। नाईक मुख्यमंत्री होईपर्यंत हा बंगला मुख्यमंत्र्यांचा नव्हता आणि ते द्विभाषिक राज्याचे मंत्री होईपर्यंत वर्षा नसून डग बिगन असं होतं। द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी यशवंतराव चव्हाण विराजमान झाले। त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतरावांना त्यांचं आवडतं कृषी मंत्रीपद मिळालं। त्यावेळी त्यांना डग बिगन हा बंगला राहायला मिळाला। तसा हा बंगला अगदीच साधा होता, बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि खासगीपणा अजिबात नाही। वसंतरावांच्या पत्नी वत्सलाबाईंना तर असं वाटलं की सर्वांनी नाकारलेला हा बंगला आपल्या वाटेला तर नाही आला। मुलगा अविनाशच्या वाढदिवशी म्हणजे 7 नोव्हेंबर 1956 रोजी नाईक कुटुंब डग बिगनवर राहायला आलं। वसंतराव नाईकांचा पाऊस हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, त्यामुळे आल्या दिवशीच नाईक यांनी डग बिगनचं नामांतर वर्षा असं केलं। मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर नाईक यांच्यावर राज्याची जबाबदारी आली। 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांबरोबर पहिली बैठक संपवून नाईक वर्षा बंगल्यावर आले, तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब त्यांची वाट पाहत होते। ते म्हणाले, शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नावलौकिक मिळणार असं दिसतंय। होय बाबासाहेब, 56 साली आपण मोठ्या बाबाच्या अविनाशच्या 6व्या वाढदिवशी वर्षावर राहायला आलो तेव्हापासूनचे सारे दिवस फक्त गेले 1 वर्ष वगळता सुखाचे गेले, नाईक यांनी स्पष्ट केलं। दोघा भावांच्या संभाषणात वत्सलाबाईही सहभागी झाल्या। त्या म्हणाल्या, आता तर आम्ही इथंच रुळलो आहोत, आता सह्याद्री नको की विंध्याद्री नको, आपण इथंच खुश आहोत। वसंत, वत्सला आणि वर्षा व अक्षराने सुरू झालेली ही नावं आहेत। खरंच वर्षा बंगला आपल्याला भाग्याचा ठरेल? वत्सलाबाईंचे हे शब्द खरे ठरले। पुढची 19 वर्ष वसंतराव नाईक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिले। तेव्हापासून वर्षा बंगल्याचं महत्त्व आणि महात्म्य कायम राहिलंय।